सकाळचं माझं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं तर ते म्हणजे ब्रेकफास्ट बनवणे. कारण की मुलांना ट्युशनला जायचं असतं, त्यामुळे माझे ब्रेकफास्टची खूप घाई होत असते. त्यामुळे मला प्रत्येक वेळेस असं प्रॉपर व्हिडिओ शूट करता येत नाही. तर चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळे कसे आहेत? आय होप सगळे छान असतील. आणि मी प्राची एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर भोपळाच घेऊन बरेच दिवस झाले होते, तर काय बनवायचं त्या भोपळ्याचं काहीच मला सुचत नव्हतं. शेवटी आज मी धपाटे धिरडे जे काय आहे ते बनवायचं ठरवलं आहे. आणि मस्त हा भोपळा किसून त्याच्यामध्ये सगळे मसाले, सगळे पीठ टाकले, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि हे असं छानसं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि मग ते तव्यावर मस्त आपण स्प्रेड करा. म्हणजे तुम्ही पॅनवर पण बनवू शकता आणि तव्यावर पण छान प्रकारे बनतं. तर मी ते पॅनवर बनवले आहे, पटकन झालं म्हणून. आणि मी मुलांना सॉस वगैरे देणं खूप टाळते आणि मी असंच गरम गरम पटकन खायला सांगते, जेणेकरून सॉस मागणार नाही. आणि सॉस वगैरे मागितलं तर मी त्यांना मग हे देते, आपलं खजूरची चटणी, इमली चटणी किंवा घरी मी बनवलेली चटण्या असतात त्या मी देते. तर आता काहीच नव्हतं, इमली चटणी वगैरे होती, पण मुलाला काही खायचं नव्हतं. आणि मुलं पण माझ्या आवडीने असं गरम गरम दिलं ना त्यांना धिरडे बनवून, मग मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे धपाटे जे काय आहे ते बनवते. तर मग आता भोपळ्याचं अजून काय करू शकतो. एवढा मोठा भोपळा घेतला होता, त्यातून आता हा एवढाच उरला आहे. तर मग मी म्हणाले चला आज खूप दिवसांनी तिखट डाळ भोपळा टाकून बनवूया. आणि ती इतकी सुंदर झाली होती ना. भोपळ्याची डाळ आहे ना, कधी पण घट्ट नाही बनवायची. जर कोणाला गरम गरम भाताबरोबर अशी पातळ डाळ खायला खूप सुंदर लागते. त्याच्यानंतर आळूवडी बनवली आणि 2 प्रकारची बनवली होती. आज मी तव्यावर सुद्धा एक फ्राय करून बघितली. यूट्यूबवर रेसिपीज बघितली होती, त्यानुसार मी बनवायचं ट्राय केलं, पण मला काही आवडलं नाही. आपली जी जुनी पारंपरिक पद्धत आहे जी वाफवून, तीच मी बनवली. आणि एका साईडला एक वडी मी सॅम्पल म्हणून तळून पण बघली. तर हे वाटणामध्ये हे असं अद्रक अख्खे राहिले. तर चला, तर होत राहतं काही ना काही असं. पण अप्रतिम झाली होती माझी अळूवडी. आणि आता हे संध्याकाळी जेव्हा मुलं शाळेतून आले की हा आमचा रोज असाच आडवा, म्हणजे बोलतो ना उलटा चालत येतो. तर त्याला आज मी विचारलंस की तू उलटा चालत का येतोस का? कोण पडतंय रे? रोज रोज का उलटा चालतो? मग बॅग ठेवण्यासाठी उलट चालावं लागतं. मराठीची. मग काय काय विचारलं टीचरने विचारलं 1 ते 10 आणि ती साखरेची चौकशी, चिच्याची चौकशी आणि जे लास्ट वाला लेसन आहे ना तो दाजीबाट बाबाजीचा, ते पण विचारलं, ते पण आलं मला. सगळंच आलं. मग एक पण नाही रॉंग आलं. फर्स्ट एकच रॉंग, बाकी सगळे राईट. एक रॉंग आलं. कोणतं बरं? ते वाघचा पिल्लू. वाघचं पिल्लू काय असतं मग? बछडा असतं. अरे सिंह वाघ. मग तू मी चुकून ते बोललो, चुकून रॉंग बोललो. कोणतं रॉंग बोलला ते तर सांग. अरे वाघ. हा ठीक आहे, जाऊ दे, बाकीचे तर बरोबर आले ना. मी वाघच्या नंतर आन्सर नाही बोललो. नाही बोलला म्हणजे विचारलेलं का टीचरने? हा. मग तू नाही दिलं आन्सर? अरे मी विसरलेले म्हणून. अरे यार, काय बाकी सगळे राईट झाले. एकच आन्सर रॉंग आलं ना. हा. ओके ठीक आहे, मग चला जा चेंज कर, हात पाय तोंड धुवून घे. तर संध्याकाळी मस्त मी असा माझा चहा एन्जॉय करते आणि त्याच्यावर अशी छानशी 2 बिस्किटंसुद्धा मी खाते, जेणेकरून मला एनर्जी आहे. कारण की संध्याकाळी मी खूप डाऊन होत जाते, माझी बॅटरी खूप डाऊन होत राहते. आणि सध्या पाण्याच्या ह्या सगळ्या अशा गोंधळामुळे तर मला खूपच थकवा येत आहे. कारण की संध्याकाळी 1 तास पण पाणी नाही सोडत आणि त्या गडबडीने मला इतकी कामं करावं लागतात, सगळी जी पाण्यातली कामं आहेत, त्याच्यामुळे थकवा येतो. आणि मग आज मी आळस करून मस्त असं ऑमलेट ब्रेड आणि दुपारी जी काही भोपळ्याची आमटी होती ती आणि गरम भात लावून असं माझा डिनर कंप्लीट केला. त्याच्यानंतर जे काही माझी रिफिल करायच्या गोष्टी असतात त्या मी रिफिल करून घेते आणि जिथल्या तिथे ठेवते. इथे मी असे मस्त बेसन, रवा आणि माझी गव्हाची लापशी असे 3 डबे मी तिथे अरेंज केलेले असतात, कारण की त्याला किडे वगैरे होऊ नये. आणि असं माझं जे सकाळी पार्सल आलं होतं ते काय मला ओपन करायला खूप कंटाळा आला होता. मग मला चला रात्री ओपन करूया. हे मस्त सॉफ्टी स्पंजसारखं असं मी स्क्रब मागवला होता, तर तो मी ट्राय करणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन जे काही माझे व्ह्यूअर्स आहेत
त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओज बघतायत लोक. तर चला, बाय अँड गुड नाईट.